आम्ही ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी अनेक सारे प्रयत्न केले आहेत माझ्या ग्रामस्थांनी, माझ्या गावाने। त्यासाठी लागणारं सहकार्य, जसं की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ब्लू फ्लॅग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं नसून ब्लू फ्लॅग म्हणजे शिस्तबद्ध पर्यटन आणि म्हणजे स्वच्छता या बाबतीत असणारे एफर्ट्स। तर हे सगळं जे माझ्या ग्रामस्थांनी जे सहकार्य दाखवलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी इथल्या ग्रामस्थांना आणि व्यावसायिकांना देईन। तर समुद्र किनाऱ्यांसाठी ब्लू फ्लॅग असणार आहे। तर त्याच्यामध्ये काय आहे, स्वच्छता, पर्यटकांची आणि समुद्राची सुरक्षितता म्हणजे दोन्ही बाजूची सुरक्षितता, त्याच्यानंतर पाण्याची गुणवत्ता आणि इन्फॉर्मेशन। म्हणजे आता म्हणजे आपण समुद्र किनाऱ्यांवर किंवा कुठेही जातो तर तुम्हाला बोर्ड्स आणि हे एवढं दिसत नाही। तर आता ब्लू फ्लॅगच्या ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या 4 गोष्टींच्या म्हणजे हे 4 महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यावरून 33 क्रायटेरिया आहेत आणि ते क्रायटेरियामधनं आपण पास करून आपल्याला ब्लू फ्लॅग पायलट हे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे। ॲज अ स्टुडंट मला तरी असं वाटतं की आपण जेव्हा असं जातो कुठे तेव्हा असं वाटतं की आपला नागाव किती फेमस आहे आणि ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट आहे। तर कुठे ना कुठे असा अभिमान वाटतो की आपण पण काहीतरी कुठेतरी पुढे आहोत सगळ्यांपेक्षा। नागाव ब्लू फ्लॅग पायलट सर्टिफाईड झाल्याचं अभिमानी आहे, जबाबदारी आहे। नागावच्या सरपंचांनी सांगितलं की ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आता नागावला मिळालेलं आहे। निश्चितच एक नागावकर म्हणून आनंदाची गोष्ट आहे, अभिमानास्पद क्षण आहे आमच्यासाठी। माझ्या माहितीप्रमाणे भारतात आत्ता जवळपास फक्त 12 बीचना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आहे, जसं की कोवलम बीच असेल तमिळनाडूचा, किंवा आंध्रामधले काही बीच असतील, केरळातले काही बीच असतील। पण महाराष्ट्रात ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं माझ्या माहितीप्रमाणे नागाव हा पहिला बीच असेल तिथे। तर निश्चितच एक नागरिक, त्यातही नागावकर म्हणून आनंदाचा क्षण आहे, माझ्यासाठी अभिमानास्पद आहे।